एखाद्या मंडळाचं मोठं होणं हे त्याच्या कार्यकर्त्यांवरच डिपेंड करतं. मंडपात म्हणजे आपल्या कारखान्यातनं बाहेर पडेल त्याचं न भूतो न भविष्यतो असं आपल्याला रूप बघायला मिळेल नक्कीच. तर मागी गणपती हा लालबाग, परळ आणि खेतवाडीपेक्षाही चांगल्या पद्धतीने आम्ही इकडे मॅनेज करून आपल्या चारकोपचा सम्राटचं आगमन कधी होणार आहे आणि लोकेशन काय असणार आहे? आता काय काय मी तुमच्या ब्रॉडकास्टला बघितलं आहे, काय काय मूर्तिकार बोलतात की मूर्त्यांचे पैसे देत नाही. राजनदादा आले, लगेच स्टेजचं डिझाईन चेंज झालं चारकोपच्या सम्राटसाठी. माझ्या डोळ्यात पाणी येईल जर मी काय पुढे बोललो तर, की राजनदादा थोडे रागिष्ट आहेत किंवा ते जास्त कोणाशी मोकळेपणाने बोलत नाहीत. गेल्या वर्षी आपल्या विसर्जनमध्ये म्हणजे POP बॅनमुळे खूप काय इन्सिडेंट झाले, खूप काय मंडळाचे विसर्जन नाही झाले. मला मोठमोठ्या नेत्यांचे पण फोन आले, त्यामुळे निखिलदादासाठी आमचं प्रत्येक वेळेला चांगलंच हे असेल. आणि तुम्ही आपण लोकांनी का नाही केली, म्हणजे बाकीच्या मंडळांनी का नाही केली, हा इंटेन्शनमुळे कदाचित असेल ती कॉन्ट्रोवर्सी झाली असेल केलं. कारण ज्या वेळेला शिरोडकर हायस्कूलला मीटिंग झाली, हे लोकांना माहिती नाही, मला पण नाही माहिती आहे. माझ्या अचानक लक्षात आलं की आपण राजनदादांकडनं मूर्ती आपण घेतली तर कसं, की राजनदादांना त्यावेळेला कांदिवलीच्या श्रीनी सांगितलेलं. आपले महाराष्ट्रातील लोकांना पण माहिती नाही आहे की मागी गणेश जयंती काय आहे. तुम्ही गणपतीचं विसर्जन करू शकत नाही. ही विसर्जनाची जेव्हा विसर्जन न करण्याची नोटीस आम्हाला जेव्हा आली, 31 जानेवारी तुम्ही सर्क्युलर काढून 2 तारखेला आम्हाला सर्क्युलर देताय, त्या डेटला आपण विसर्जन करायचं. आणि त्यावेळेला सगळ्या आमच्या नागरिकांनी पण तो सपोर्ट दिला आम्हाला की नाही, जो गणपती तुम्ही पूजलाय तो 7व्या दिवशी आपलं विसर्जन आहे, त्या वेळेलाच विसर्जन होणार. 3 तास मूर्ती आमची जागेवर पोलिसांनी उभी करून ठेवलेली. प्रत्येकाचं वेगवेगळं डिसिजन्स होतं, प्रत्येक मंडळ आपापल्या डिसिजननी कामं करत होती. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। पहला मागी का एपिसोड आपको कैसा लगा कमेंट करके बताना। ये वाला मागी का एपिसोड बहुत ही स्पेशल होने वाला है। चारकोप की शान यानी कि चारकोपचा सम्राट मित्र मंडल हमारे बीच में उपस्थित है। इनके अध्यक्ष किशोर दादा पेडनेकर यहाँ पे हमारे साथ पॉडकास्ट के लिए आए हुए हैं। इनसे हम सारी डिटेल्स पूछेंगे, सारे प्रोसेस पूछेंगे और ये पॉडकास्ट पर आगमन की डेट और मूर्ति का कॉन्सेप्ट भी हम लॉन्च करने वाले हैं। तो ये एपिसोड को एंड तक ज़रूर देखना। अगर आप मिस कर जाओगे तो आपका लॉस हो जाएगा, आपको इन्फॉर्मेशन नहीं मिलेगी। एंड तक जरूर देखना। हमने देखा है कि 70% से ज़्यादा जो हमारे व्यूअर्स हैं वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं, तो हमें कृपया करके सब्सक्राइब करें। मैं हाथ जोड़ के विनती करता हूं, क्योंकि हमें ये उत्सव की स्टोरीज हमें ग्लोबल लेवल तक पहुंचानी है। हर घर, हर गली में हमारे मंडलों की, हमारे मूर्तिकारों की और हमारे जो भी उत्सव हीरोज हैं उनकी स्टोरीज हमें ग्लोबल लेवल तक पहुंचानी है। यही उद्देश्य से हमने ये TGP चालू किया है और ऐसे ही सपोर्ट बनाए रखना। वीडियो को एंड तक जरूर देखना। जय गणेश। कसं वाटतंय दादा TGP वर येऊन? TGPवर येणं हे आम्ही आमचं भाग्य समजतोय, की ही संकल्पना गेल्या वर्षी आम्ही जय मल्हारची संकल्पना घेतली आणि त्या संकल्पनेतनं जे आम्हाला प्रतिसाद मिळाला जनतेकडनं आणि तिथून आम्ही जे वर आलो आहे, त्यामुळेच तर तुम्ही एवढं आम्हाला इथे बोलवून घेतलं. त्याबद्दल तुमचे आभार मानतो. दादा, खूप काही गोष्टी आहेत आपण आज डिस्कस करणार आहोत. तर पहिला प्रश्न की चारकोपचा सम्राट याचा इतिहास हे लोकांना माहिती नाही, मला पण नाही माहिती आहे. तर जे इतिहास आहे मंडळाचा ते आम्हाला थोडक्यात सांगा. ॲक्च्युली चारकोपचा सम्राट हा एक क्रीडा प्रकारातनं मंडळाचा जन्म झाला. हा 98ला आमचा चारकोपचा सम्राट म्हणण्यापेक्षा पहिलं सम्राट मित्र मंडळ हे आमचं पहिलं मंडळ क्रीडा प्रकारातनं चालू झालं. ते प्रत्येक मंडळांचा एक भाग असतो जो आम्ही क्रीडा प्रकारातनं सुरू केला. त्यानंतर 99पासून आम्ही भाद्रपदातले गणपती आम्ही बसवायला लागलेलो. ते भाद्रपदात गणपती बसवायचा हे होता की आमच्या सेक्टर 3 म्हणजे आमचं जे मंडळाचं हे आहे सेक्टर 3, त्या एरियामध्ये आमच्या एरियामध्ये आम्ही तो गणपती बसवायचो भाद्रपदाचा. 3 वर्ष आम्ही गणपती बसवला. त्यानंतर आमच्या इकडच्या सेक्टर 3 मधल्या जाणत्या माणसांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना त्यांच्या मनात आली असणार कुठून तरी, आणि त्यातून आमचा एक सेक्टर एक गणपती अशी संकल्पना त्या लोकांनी प्रस्थापित केली आणि जवळजवळ 3 नंबरमधले जे काही छोटे मोठे गणपती असतील ते त्यामध्ये विलीन करून घेतले.
तर विलीन करून घेतल्यानंतर आम्हाला असं एक 2-4 वर्षांनी 5 वर्षांनी असं वाटलं की आपल्या गल्लीचा गणपती हा काहीतरी आपल्याला हे देतो, आशीर्वाद देतो, तो आपण दुसरीकडे पाठवून आम्हाला त्याचं हे नाही आहे. तर नागरिकांनी पण त्याचा हे विचारलं की बाबा तुम्ही काय हे करू शकता की आपल्या इथे गणपती बसू शकतो. तर सगळं आमच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी यंग यंग कार्यकर्त्यांनी एक मीटिंग घेतली की ते बोलले की आपण काहीतरी आपल्या नागरिकांसाठी इकडे आपला प्रस्तावित सण जो आहे गणपतीचा तो आपण करू शकतो का? भाद्रपदामध्ये आम्ही तो करू शकलो नाही. तर तो काय झालं, आम्ही मागी गणपती म्हणून आपण हे करू शकतो का? तर सगळ्यांना तो एक कन्सेप्ट आवडला की बाबा चला मागी गणपती हा गणपतीचा जन्मदिवस आहे. तर त्या दिवशी आपण जर समजा आपल्या आपल्या एरियामध्ये तो गणपती आपण स्थापित केला तर ते चांगलं हे होईल. त्याच्यावरनं सगळ्यांना तो आवडला. सगळ्यांनी तो त्याला होकारही दिला आणि आम्ही त्यानंतर 1.5 दिवसाचा गणपती 2008 मध्ये आम्ही पहिला 1.5 दिवसाचा गणपती स्थापन केला आणि त्याच्यानंतर ही जर्नी आमची सुरू झाली. नंतर 2013-14 मध्ये सगळ्या मंडळाने विचार केला 1.5-2 फुटाची मूर्ती आहे, आपण एवढा खर्च करतो, पण त्याच्यासाठी काहीतरी आपण मोठं काहीतरी थोडं हे करूया. सगळ्यांना विचार आला की कुठला मूर्तिकार घ्यायचा. तर आमच्याकडे सगळे मुंबईतली मुलं इकडे आलेली आहेत सगळे मुंबईतनं. मग मी पण स्वतः आगरीपाडा सारख्या एरियामधनं आलेलो असल्यामुळे मला पण तो राजनभाई झाड हे पहिल्यापासून माझं राजन झाड आगरीपाड्याचा राजा ते लोक बनवतात. तर तो एक लहानपणापासूनचा मी बघितलेला चेहरा माझ्या अचानक लक्षात आला की आपण राजनदादांकडनं मूर्ती आपण घेतली तर कसं वाटेल. आणि सगळ्या मुलांना ती राजनदादांचं फेसिंग हे सगळ्यांना आवडायचं. तर सगळ्यांनी एकमताने ती हा बोलली. म्हणजे मग आमचे सेक्रेटरी म्हणा, आदित्य नानचे किंवा माझे खजिनदार म्हणा योगेश डोके, या लोकांनी तो लगेच हे धरला की बाबा नाही आपण दादांची मूर्ती खरंच आणली तर इकडे वेगळा काहीतरी हे होईल. त्या अनुषंगाने आम्ही तिकडे गेलो, राजनदादांची मीटिंग केली. पण राजनदादांकडे ऑलरेडी कांदिवलीचा श्री हा ऑलरेडी त्यांच्याकडे होता. तर सांगायचं एक हे म्हणजे मला त्यावेळेला राजनदादांनी म्हणजे विचारलं की तुमचं कुठलं मंडळ आहे. तर आम्ही बोललो चारकोपचं मंडळ आहे. त्यांना त्यावेळेला एवढं कल्पना नव्हती की राजनदादांना की चारकोप आणि कांदिवली लांब थोडं हे. ते बोलले मी एका एरियामध्ये गणपती देणार नाही. हे राजनदादांचं पहिलं शब्द पॉलिसी आहे. तर आम्ही थोडे हे झालो, नाराज झालो की राजनदादा असं बोलले. तर तरी पण आम्ही त्यांना थोडंफार समजवलं की दादा कांदिवलीचा श्री हा थोडा आमच्यापासून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर लांब आहे. तर त्याच्यानंतर आम्हाला तुम्ही जर देत असाल तर आम्ही तुम्हाला हे करू. तर राजनदादांनी विचार केला, करतो म्हणून सांगितलं. थोड्या दिवसांनी आम्हाला परत त्यांना फोन करावा लागला. बोलले ठीक आहे चालेल, आपण तुमचं गणपती मी बनवीन करू. त्यानंतर एक गंमत म्हणून सांगतो, म्हणजे असं हे नाही की राजनदादांना त्यावेळेला कांदिवलीच्या श्रीनी सांगितलेलं की हे मंडळ तुम्हाला जे आलंय हे छोटी मूर्ती घेणार नाही, हे तुमचं गणपती दरवर्षी वाढवत राहील. तर तो किस्सा आम्हाला अजूनपर्यंतच राजनदादा बोलतात आमच्याशी. कधी पण आपलं विचारायचं बोलतात तुमचं हे मंडळ त्यावेळेपासून मला लक्षात आहे की तुम्ही हे मंडळ पुढे नेणार करून. हे राजनदादांचे शब्द आणि ते आम्ही खरंच त्यांच्या शब्दांना मान देऊन हा एवढं मोठं मंडळ आम्ही हे झालो आहे आता. नाही, खूप आनंदाची गोष्ट आहे की राजनदादा झाड म्हणजे एक खूप उत्कृष्ट मूर्तिकार आणि गेल्या 10 वर्षापासून सम्राट एक मंडळाला आहे ना, एक मूर्तिकाराचा सपोर्ट असतो आणि मंडळाचा मूर्तिकाराला सपोर्ट असतो आणि त्या लेवलला मूर्तिकार एक मंडळाला ह्या लेवलवर आणतो. म्हणजे गेल्या वर्षीची जी संकल्पना होती अप्रतिम म्हणजे मी पण आगमनाला होतो. खूप मजा आली मला मूर्ती बघून. आणि यावर्षी आपण डिस्कस करूया नंतर की काय संकल्पना असेल. तर आता मागी गणेश जयंती मला म्हणजे आमचे जे व्ह्युअर्स आहेत तर ते विचारतात की मुंबईमध्ये 2दा गणपती कसा सेलिब्रेट करतात तुम्ही. म्हणजे आगमन पण होतात, विसर्जन पण होतात. तर ते कन्फ्यूज आहे, म्हणजे त्यांना माहिती नाही आहे. म्हणजे खूप लोकांना, आपले महाराष्ट्रातील लोकांना पण माहिती नाही आहे की मागी गणेश जयंती काय आहे. तर लोकांना थोडंसं तुम्ही सांगा की मागी गणेश जयंती काय आहे एक्झॅक्टली आणि मागी गणेश जयंती कशाला सेलिब्रेट करतात. बरोबर. आता असं सांगायचं म्हणजे माघ गणपती हा असं होत नाही असं नाही. मुंबईमध्ये माघ गणपती खूप जुनी मंडळं आहेत जी माघ गणपती म्हणजे साजरा करतात. कुंभारवाड्याचा गणराज म्हणा,
आणि आमच्या इकडचं कांदिवलीचं मार्केटचं मंडळ आहे. जवळजवळ 67 वर्ष जुनी मंडळं आज मुंबईमध्ये आहेत. माघ गणपती हा आत्ताचा गणपती नाही आहे. ॲक्च्युली हा गणपतीचं जन्मदिवस म्हणून हा साजरा होतो. भाद्रपदातला गणपती हे लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला इंग्रजांच्या काळामध्ये जनतेला एकत्र आणण्यासाठी तो गणपती आपण भाद्रपदामध्ये सुरू केला आणि त्याची संकल्पना खूप मोठी झाली. भाद्रपदामध्ये ॲक्च्युली काय होतं की लोकांना गावचे गणपती पण भाद्रपदामध्ये बसतात आणि ती संकल्पना घेऊन लोकमान्य टिळकांनी भाद्रपदामधले गणपती सुरू केले. आणि माघ गणपती हा जुना गणपती असून सुद्धा त्याचं गणपतीचं जे जन्मदिवस म्हणून आपण हा बघतो. जे पार्वतीने बाळाला आपल्या स्वतःच्या मळाने आपला तो गणपती बाळ तयार केला, तर तो म्हणून तो आपला माघ गणपती आपण हे करतो, पूजतो. मागे गणेश उत्सव. माघी गणेश असतो. दादा, गेल्या वर्षी आपल्या विसर्जनमध्ये म्हणजे POP बॅनमुळे खूप काय इन्सिडेंट झाले, खूप काय मंडळाचे विसर्जन नाही झाले आणि नंतर म्हणजे 5 महिन्यानंतर निकाल लागला आणि यावर्षी सगळं क्लिअर आउट आहे. तर गेल्या वर्षाचा इन्सिडेंट सगळ्यांना ना माहिती नाही की एक्झॅक्टली काय झालेलं. ऑन फील्डवर मंडळाची माणसं होती, मी पण नव्हतो ऑन फील्डवर त्या रात्री. तर सगळ्यांना हे सांगा की काय एक्झॅक्टली सीन होतं आणि विसर्जन तुमचं तर झालं, म्हणजे चारकोपचा सम्राटचं विसर्जन त्याच दिवशी, विसर्जनच्या दिवशीच विसर्जन झालं. तर ते कसं केलं तुम्ही आणि काय इन्सिडेंट झालेला म्हणजे विसर्जनच्या दिवशी? विसर्जनच्या दिवशी सांगण्यापेक्षा मी पहिल्यापासून हा सगळा इन्सिडेंट सांगितला. माघ गणपतीला पण आम्ही जसे भाद्रपदामध्ये ज्या परमिशन्स घेतो, BMCकडनं सर्व परमिशन्स आल्या आम्हाला. इवन मंडपाची परमिशन्स म्हणा, बाकी फायर ब्रिगेडच्या, पोलीस स्टेशनच्या सर्व मिरवणुकीच्या वगैरे सर्व परमिशन आल्या. गणपती आगमन डेट ही 26 तारीख होती. 26 जानेवारीला आम्ही आगमन केलं गणपतीचं. गणपती आले, बसले. 1 तारखेला गणपतीचं पूजन आम्ही केलं. 1 तारखेला गणपतीचं पूजन झाल्यानंतर 2 तारखेला आम्हाला नोटीस येते की तुम्ही गणपतीचं विसर्जन करू शकत नाही. ही विसर्जन न करण्याची नोटीस आम्हाला जेव्हा आली, मंडळातला प्रत्येक कार्यकर्ता अक्षरशः म्हणजे त्याला भान हरपलं. म्हणजे त्याचं म्हणजे हा प्रकार काय झाला अचानकमध्ये, म्हणजे कसं का प्रशासनाने हा एवढा मोठा निर्णय घेतला. जर परमिशन तुम्ही देताय, सगळ्या परमिशन आम्हाला दिल्या, मंडप झाले, आगमन झाल्या आणि त्या ज्या नोटीस पाठवली त्याच्यावर डेट होती 31 तारीख, 31 जानेवारी. म्हणजे 31 जानेवारी तुम्ही सर्क्युलर काढून 2 तारखेला आम्हाला सर्क्युलर देताय. पूजा झाली आहे, गणपती स्थापन झाला, आमची श्रद्धा तिकडे हे लागली आणि तुम्ही अचानक सांगताय की 2 तारखेला की तुम्ही आता गणपतीचं विसर्जन करू शकत नाही. मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून मीटिंग्स घेतल्या की बाबा ह्याच्या पुढे आता काय करायचं. आम्ही सगळ्या म्हणजे प्रशासनाकडे गेलो, विचारणा केली की बाबा काय ह्याचा तोडगा काय. आता मूर्ती तर बसल्या, तुम्ही कृत्रिम तलावाची स्थापना तुम्ही आता ह्या 2-3 दिवसात कशा करणार. कारण भाद्रपदातले कृत्रिम तलाव आपण 4-5 वर्ष ऐकतोय की बाबा कृत्रिम तलावामध्ये आपल्याला विसर्जन करायचं परमिशन मिळतं, पण ते मागीमध्ये तुम्ही कृत्रिम तलाव बनवलेच नाही आहेत. मग त्यावेळेला आपण कसं विसर्जन. आणि आमच्या मूर्त्या सगळ्या 20 फुटाच्या वरती मूर्त्या, जवळजवळ चारकोपमध्ये 70% मंडळांच्या मूर्त्या 20 फुटाच्या वरती आहेत. त्याच्यावर त्यांचा कुठलाच आम्हाला हे आला नाही, आउटपुट आला नाही की बाबा तुम्ही ह्याच्यावर काय करणार. आम्हाला नॅशनल पार्कमध्ये सांगितलं की आम्ही नॅशनल पार्कमध्ये नॅचरल तलाव केला आहे. आम्ही तिकडे जाऊन पर्सनली बघितलं, 7 फुटाच्या वर नॅचरल तलाव नव्हता. तो पण ॲक्च्युली पॉन्डसारखं काहीतरी करून आम्हाला सांगितलेलं की ह्याच्यात तर हे करा. मंडळाने सरळ डिसिजन घेतला की त्यावेळेला आम्ही बसून सगळ्यांनी चर्चा केली की बाबा ह्याच्यावर तोडगा काय. आम्हाला थोडं हे पण होतं, भीती पण होती की बाबा, कारण माघी गणपती हे एवढे प्रसिद्ध नाही आहेत की पॉलिटिकली आम्हाला कुठला सपोर्ट मिळेल किंवा काय. तर सगळ्यांनी विचार केला की नाही, जी डेट आहे आपली 7 दिवसाचा गणपती विसर्जन करायची, त्या डेटला आपण विसर्जन करायचं. आणि त्यावेळेला सगळ्या आमच्या नागरिकांनी पण तो सपोर्ट दिला आम्हाला की नाही, जो गणपती तुम्ही पूजलाय तो 7व्या दिवशी आपलं विसर्जन त्या वेळेलाच विसर्जन होणार. आणि ह्या संकल्पना आम्ही तो विसर्जनासाठी आम्ही गणपती बाहेर काढला. आणि त्यावेळेला पण एवढी सगळ्यांमध्ये धाकधूक होती की काय होईल आणि काय नाही. कारण तिथे मालवणीला पण सगळे गणपती येऊन उभे होते
7 दिवसाच्या गणपतीमध्ये चारकोपचा राजा निघालेला, आमचा गणपती निघालेला. तिकडून आम्हाला हे फोनवर फोन येत होते की तुम्ही जर इकडे आलात तर आपण विसर्जन सगळे मिळून एकत्र करूया. म्हणजे तिकडे गणपती अक्षरशः अडवलेले आपल्या फायर ब्रिगेडच्या इथे. कोणाला पुढे जायला देत नव्हते. खूप मंडळांनी मला फोन केले की बाबा किशोर, तुम्ही जर तुमचा गणपती घेऊन येत असाल तर तुमच्या क्राऊडबरोबर आपण सगळे विसर्जन करू. पण काही ठिकाणी एक बोलतात ना, प्रशासनाची तिकडे सक्ती होती. आमच्या मंडळातल्या मुलांचं एक हे होतं की बाबा तिकडे जर गेलो आणि काही विघटित प्रकार घडले असते तर तो अनायसे वेगळा इन्सिडेंट झाला असता आणि ते सगळ्यांनाच हे नाही त्रासदायक होतं ते. तर त्या हिशोबाने मग आम्ही विचार केला की नाही, आपण आपल्या एरियामधल्या जर कोण हे असेल. आणि त्यावेळेला आम्हाला आमच्या चारकोपमधल्या तलावातल्या नागरिकांनी म्हणजे तिकडच्या आसपासच्या नागरिकांनी बोलले नाही, आपला एरियातला गणपती आहे तो तुम्ही आमच्या इकडे या, जे काही असेल ते आम्ही बघू. ही जेव्हा त्यांनी आम्हाला हे दिलं त्यावेळेला आम्ही तो निर्णय घेतला. 3 तास मूर्ती आमची जागेवर पोलिसांनी उभी करून ठेवलेली की नाही, तुम्हाला पुढे जाता येणार नाही. मालवणीला पूर्ण हे लावलंय, म्हणजे बॅरिकेड्स वगैरे लावले. तर त्यावेळेला आम्ही पण 3 तास पोलिसांचा मान ठेवून तिकडे मूर्ती उभी करून ठेवली. अंधारामध्ये मूर्ती उभी होती कारण लाईट्स वगैरे सगळे बंद करायला लावलेले. ढोल ताशे पथक सगळे बंद करायला लावले. बोलताय प्रशासनाचा आदेश आहे, तुम्हाला मूर्ती विसर्जन करता येणार नाही. तरी पण आम्ही पोलिसांशी संगनमत केलं थोडं. पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य केलं. नाही असं नाही की बाबा जर करत असाल तर लवकरात लवकर करून कुठल्याही इथे हे करू नका, आरडाओरडा गोंगाट न करता करून घ्या. तर बोललो ठीक आहे, चला आपण पण त्यांना हे केलं, रिस्पेक्टली हे करून आम्ही तो विसर्जन आमच्या आजूबाजूच्या नागरिकांचा सपोर्ट घेऊन ते केलं विसर्जन त्यावेळेला. आणि कुठे आपलं विसर्जन कुठे झालं दादा? आपलं झालं बंदरबाखाडीच्या तलावामध्ये विसर्जन झालं आणि व्यवस्थित विसर्जन केलं. फक्त आम्हाला काय त्यावेळेला ती कंडिशन नव्हती, सगळीकडे प्रशासनाचा दबाव आणि त्यामुळे आम्ही तो विसर्जन सोहळा आम्ही प्रकाशित नाही करू शकलो कारण ती वेळ नव्हती तिकडे. त्यावेळेला प्रत्येकाचं वेगवेगळं डिसिजन्स होतं. प्रत्येक मंडळ आपापल्या डिसिजननी कामं करत होती की चारकोपचा राजा म्हणा, श्री म्हणा किंवा आपला पेशवा, चारकोपचा पेशवा, हे लोक प्रत्येकजण आपापल्या मंडळाचा जो व्ह्यू असेल त्याप्रमाणे चालत होते. त्यामुळे प्रत्येकाच्या मंडळाला मी कधी हे नाही करणार की बाबा त्यांनी चुकीचे डिसिजन घेतले. त्यांनी त्यांच्या ह्यानी जे डिसिजन त्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे होते त्याप्रमाणे त्यांनी ते डिसिजन घेतले. आपण पण त्यांना सपोर्ट केलं कारण ज्या वेळेला शिरोडकर हायस्कूलला मीटिंग झाली त्यावेळेला त्यांचे गणपती सगळ्यांचे बाकी होते. आमचं विसर्जन होऊन सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी सपोर्टसाठी आम्ही गेलेलो की बाबा नाही, आपला गणपती, आपल्या एरियाचे गणपती विसर्जन करायचे बाकी आहेत तर ते आपले झाले पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते मी एक हे टाकलेलं किंवा आगमनाचं आव्हान केलेलं. पण ते कोणी हे नाही केलं की बाबा प्रत्येकजण आपापल्या मंडळाच्या माध्यमातून हे करत होते. तर आता असे रुमर्स पण होते सोशल मीडियावर आणि पर्सनल DMs पण आले की चारकोपचा सम्राटचं विसर्जन हे चांगल्या पद्धतीने नाही झाला कारण तो तलाव पण एवढा डीप नव्हता आणि विसर्जन नाही झालं. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कारण रियालिटी तुम्हालाच माहिती आहे, त्या जागेवर मंडळाची मुलं होती, बाकी कोणीच नव्हतं. तर सगळ्यांना हे सांगा की विसर्जन सुखरूपपणे झालं की नाही झालं? असं सांगायला गेलं तर चारकोपचा तो तलाव जो आहे तो जवळजवळ त्याची खोली 28 ते 30 फूट आहे. लोकांना वाटत असेल ते तलाव छोटा आहे पण ॲक्च्युली तो जवळजवळ 30 फुटाचा तलाव आहे. आमची मूर्ती सरळ पाण्यामध्ये उभी आतमध्ये जवळजवळ 30 फूट, 27 ते 30 फूट आत गेलेली. फक्त एवढंच कॉन्ट्रोवर्सी झाली तिकडे की ज्या वेळेला विसर्जन होत होतं त्यावेळेला काही फोटोग्राफर्स असतील. आता जसं मी एक तुमच्या ह्याच्यामध्ये ऐकलेलं ब्रॉडकास्टमध्ये दादा यांचं नाव काय मूर्तिकार आपले हे काय नाव आता अरुण दादा. हां, दत्ते. अरुण दत्ते दादांनी जसं आपल्याला सांगितलं की मूर्ती तुम्ही ज्यावेळेला विसर्जन करता तेव्हा फोटोग्राफ्स काढताय. गणपती सगळ्यांचं आहे, त्याची विटंबना तुम्ही दाखवताय हे तुम्हाला पण त्याचं हे वाटलं पाहिजे की तुम्ही काय दाखवताय. तर तसंच कॉन्ट्रोवर्सी झालेली ती. कोणी फोटो काढले असतील मूर्ती विसर्जन करतानाचे. आम्ही ॲक्च्युली मूर्ती ह्याच्यावरनं हायड्रावरनं व्यवस्थित उतरवली. त्याचं आम्ही व्हिडिओ पण टाकलेत नंतर ज्या वेळेला आम्हाला परमिशन्स आल्या सगळ्या त्यावेळेला आपण ते व्हिडिओज पण टाकलेत. आपण सगळे हे केले आहेत. फक्त कसं आहे, लोकांचे बघण्याचा इंटेन्शन वेगळा होता. एवढी मोठी मूर्ती विसर्जन कशी केली आणि तुम्ही आपण लोकांनी का नाही केली, म्हणजे बाकीच्या मंडळांनी का नाही केली, हा इंटेन्शनमुळे कदाचित असेल
ती कॉन्ट्रोवर्सी झाली असेल, पण त्याला आम्ही त्यावेळेला उत्तर दिलं नाही, कारण आम्हाला ते बरोबर वाटलं नाही त्यावेळेला, कारण तो हे नव्हता, माहोल नव्हता तो सांगायचा. आणि प्रत्येक मंडळांचे एक डिसिजन्स असतात, प्रत्येक मंडळांची कमिटी असते, त्यांचे कार्यकर्ते असतात. त्यामुळे प्रत्येक मंडळ काय डिसिजन घेईल त्यावेळेला हे कोणी सांगू शकत नाही. तर त्यावेळेला ते मंडळ डिसिजन घेत असतं. जसं राजा म्हणा, चारकोपचा राजा म्हणा, पेशवा म्हणा, ह्यांनी आपापल्या परीने जे डिसिजन घेतले ते त्यांच्या मंडळाच्या हितासाठी घेतले. त्याबद्दल कोणीच आम्ही काय, प्रत्येक मंडळ आपापल्या हितासाठी डिसिजन घेतो. ते त्यांचे डिसिजन होते, आम्ही त्यांचे ॲक्सेप्ट केले आणि त्यांना सपोर्ट पण करायसाठी आपण नेहमी पुढे असणार. आणि कारण आमचे चारकोपमधली जेवढी पण मंडळ आहे ही सगळ्यांना एकमेकांना मिळून मिसळून राहतात. कधी कोणामध्ये वाद नाही आहेत, कधी कुठल्या आगमन विसर्जनामध्ये कधी तुम्ही बघितलं नसेल, सगळे एकमेकांच्या समोर आले की एकमेकांच्या गणपतीच्या ट्रॉलीवर जाऊन एकमेकांना पुष्पगुच्छ देणे, नारळ देणे, हे आमचा प्रत्येकाचा हे असतो. आणि कधी असं नाही की बाबा हे मंडळ एवढं मोठं आहे तर ह्याला निखिल दादा आम्हाला पर्सनली येऊन प्रत्येक वेळेला समोर भेटतो. वर्षामधनं आमचे कार्यक्रम काही असतात तरी तो आमच्या कार्यक्रमांना पण येत असतो. त्यामुळे निखिल दादासाठी आमचं प्रत्येक वेळेला चांगलंच हे असेल. दादा, विसर्जनच्या नंतर केसेस पडल्या? ॲक्च्युली तसा रुमर्स झालेला की तुमच्या मंडळावर केस होणार आहेत. मला मोठमोठ्या नेत्यांचे पण फोन आले की तुमच्या मंडळावर जर केस होत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. मी सगळ्यांना सांगितलं, दादा ज्या वेळेला आमच्यावर केसेस होतील त्यावेळेला मंडळ आमचं एक मताने सगळ्यांनी हा सांगितलं की आपल्याला जर केस आल्या तर आपण घेऊ, पण ते प्रशासनाच्या चांगल्या निर्णयामुळे असं काही झालं नाही. आणि ती देवाची इच्छा होती की आपलं मंडळांनी सुखरूप विसर्जन पण केलं आणि काही न एक होतं, आपल्यावर एकसुद्धा केस लागल्या नाहीत आपल्या मुलांवर. आणि दादा, गेल्या वर्षी POP बॅन होती आणि यावर्षी क्लिअर आउट आहे सगळं. बरं. बट आम्ही असं ऐकलंय की सुप्रीम कोर्टवर केस आहे बरं. POP बॅनची. जर POP बॅन झाली तर तुमचं काय प्रिपरेशन आहे, म्हणजे तुमची काय तयारी आहे की जर POP बॅन झाली तर तुम्ही इको फ्रेंडलीला शिफ्ट होणार नाही होणार, काय तयारी आहे तुमची? राजनभाई झाडे यांचं इको फ्रेंडलीवर तर पहिल्यापासून हे आहे. आज तेजुकाया 22 फूट त्यांनी हाती बनवला इको फ्रेंडली, जवळजवळ 2.5 ते 3 टनची मूर्ती. तर त्यांचं जर तसं मत झालं तर आम्ही ऑफकोर्स इको फ्रेंडलीला जाऊ. जर म्हणजे प्रशासनाकडनं तसा हे आला तोपर्यंत आम्हाला POP हे चालेल, कारण का POPला तेवढा हे नाही की बाबा सांभाळायचं, मूर्ती जास्त हे नसतं, हँडलिंगला मूर्ती सोपी पडते POPची. इको फ्रेंडलीला तेवढा हे करणं, मग तो Balance असते मग. आम्हाला मॅनेज करावं लागेल. पण जर झालं तर आम्हाला तो पर्याय आम्ही विचार करून ठेवला आहे. एकदमच लास्ट वर्स्ट कंडिशनला आम्हाला तो घ्यावाच लागेल निर्णय. आणि आता पहिली सुतारगणने तर एक चांगला हे वायकोळची मूर्ती, चांगला प्रयत्न आहे त्यांचा. पण एवढी मोठी मूर्ती सांभाळून ठेवणे, जतन करणे, ज्यांच्याकडे जागा आहे त्यांना ऑफकोर्स हे आहे, म्हणजे करू शकतात. पण ज्या मंडळांकडे जागा नाही तर त्या मंडळांना त्या फायबरच्या मूर्तीचं जरा थोडं डिफिकल्ट होईल. पण बघूया इन फ्युचर जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला करावं लागणार ते सगळं. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यावर्षी आपल्या चारकोपचा सम्राटचं आगमन कधी होणार आहे आणि लोकेशन काय असणार आहे? आपलं चारकोपचा सम्राट मित्रमंडळ यावर्षी 18व्या वर्षात पदार्पण करतोय आणि जानेवारीच्या 18 तारखेलाच आपलं आगमनाची डेट आहे. आता हा कन्सेप्ट जर सांगायचा झाला तर आपलं गेल्या वर्षी आम्ही महाराष्ट्राचं कुलदैवत हे आम्ही तुमच्यासमोर आणलेलं आणि ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्राचं लोकदैवत या अनुषंगाने आम्ही म्हणजे विठ्ठलरूपी मूर्ती घडवणार आहोत. राजनभाई झाड हे आमचे मूर्तिकार ह्यावर्षी ना भूतो ना भविष्यतो अशी मूर्ती घडवून तुमच्यासमोर आणतील, यात प्रश्नच नाही. आणि राजनदादांचं एक सांगायचं झालं तर त्या माणसांचं मूर्तिकलेवरचं प्रेम हे खूप हे आहे. म्हणजे त्यांना तुम्ही असं म्हणजे खूप जण मला सांगतात की राजनदादा थोडे रागिष्ट आहेत किंवा ते जास्त कोणाशी मोकळेपणाने बोलत नाहीत. पण त्या माणसाचं कला ही चोखण्यासारखी, म्हणजे त्याला तोड नाही. आणि आता म्हणजे जुन्या मूर्तिकारांमध्ये राजनदादा हे आजच्या घडीला लेजेंड आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे आम्ही खूप लहान आहोत त्यांच्याबद्दल काही बोलायला.
त्यामुळे त्यांचा प्रश्नच नाही त्या मूर्तीसाठी. तर यावर्षी आपल्याला काय नवीन बघायला भेटेल मूर्तीमध्ये? म्हणजे इतके वर्ष राजनभाई जाडनी आपली मूर्ती घडवली. यावर्षी काय युनिक दिसायला भेटेल? ह्यावर्षी तुम्हाला मूर्ती पूर्णपणे बॅलन्सिंग असणारी मूर्ती राजनदादा आमच्यासाठी म्हणजे तेजू काय नंतर जर पुन्हा त्यांनी जर हात घातला असेल तर तो चारकोपच्या सम्राटसाठी माझ्या डोळ्यात पाणी येईल जर मी काय पुढे बोललो तर. कारण त्यांचं आणि आमचं बॉन्डिंग एवढं चांगलं झालं आहे ना की मला असं वाटतं की तेजू काय नंतर जर ते कोणाशी जास्त मोकळेपणाने बोलत असतील. मी एक किस्सा सांगतो. आता भाद्रपदामध्येच मी त्यांच्या कारखान्यात गेलेलो. एक मोठ्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे त्यांचा असेल अध्यक्ष किंवा कोण असेल बाजूला उभा होता. पण त्यांनी मला बोलवून माझ्या बाजूला बसून त्यावेळेला भाद्रपदामध्ये आपले आता मागी गणपतीची संकल्पना त्यावेळेला मला सांगितली की आपण यावर्षी भाद्रपद मागीमध्ये काय करायचं आहे. म्हणजे त्यांना तो एक हे आहे की बाबा लगाव आहे. हां, खूप म्हणजे चारकोपचा सम्राट नवीन पद्धत आमचं प्रत्येक वेळेला कन्सेप्ट नवीन असतो. आमचा स्केच आर्टिस्ट आहे माझा तुषार खांदारे म्हणून आमच्या मंडळाचा. म्हणजे आम्ही कोणाला बाहेर कुठला स्केचला देत नाही. पण आमचाच जो स्केच आर्टिस्ट आहे तुषार खांदारे हा स्केच बनवल्यानंतर आम्ही राजनदादांकडे जातो. डिस्कशन होतं. कधी-कधी तर ते आम्हाला म्हणजे असं सांगतात की नाही हे स्केच आहे ना तर ते तुम्हाला मी सांगेन तसं हे करा. आम्ही थोडं डिस्कस करतो. पण त्याच्या ॲनाटॉमीच्या बाबतीत सरांच्या ॲनाटॉमीच्या बाबतीत जरासुद्धा आम्ही हे नाही करू शकत, शक नाही होऊ शकत असं हे आहे. आणि ती संकल्पना गेल्या वर्षी सांगतो मल्हार अवतार या मल्हार अवतारचा स्केच होता तुषारने काढलेला आमच्या. तो म्हणजे राजा हे करून लढाई करून आल्यानंतर तलवार राक्षसाच्या छातीवर ठेवून उभा आहे. हा स्केच होता आमचा. आणि राजनदादांनी तो स्केच बघितला. तुषार कांदारे वगैरे आम्ही सगळे होतो. आदित्य होता. आम्ही सगळे बसलो होतो. राजनदादांनी विचारलं की हा फोर्स मला मूर्तीच्या प्रमाणे वाटत नाही आहे. तर आपण तो फोर्स तलवार वर घेऊन करूया. आणि त्याच्यानंतर तलवार वर घ्यायचं सगळ्यांना म्हणजे ते स्केच म्हणजे आम्ही डिसाईड केलं की असं स्केच पाहिजे. राजनदादा आले लगेच स्केचचं डिझाईन चेंज झालं. थोडं आम्हाला पण वेगळं वाटलं की बाबा असं कसं होऊ शकते. हात वर वगैरे कसं हे होतं म्हणजे व्यवस्थित दिसेल की नाही. पण त्यांना ते विजन होतं. त्यांनी ते बोलले नाही हा प्रकार असेल तर आपण हे करूया आपण. मी बोललो ठीक आहे चालेल चला तुम्ही बोलताय. आणि त्याच्यानंतर जी चारकोपचा राजा आणि आपली मूर्ती जी पाटणा आली ग्रेट बेट. तो ग्रेट बेटचा अंगावर काटा आणणारा हे क्षण होता. आणि वरनं तुम्हाला माहीतच असेल की म्हणजे त्या माणसाचं ते विजन होतं की बाबा ती म्हणजे प्रत्येक आज 30-40 वर्ष त्यांनी जी मूर्ती घडवली आहे तर आम्ही तर त्यांच्यासमोर खूप लहान आहे. पण त्यांनी ते एक हे केलं आणि आज ती मूर्ती आज एवढी प्रसिद्ध झाली आहे त्या ह्याच्यात. तर आता एखादा राजनभाई जाडचा एखादा मेमोरेबल किस्सा सांगा, जे म्हणजे बोलतात ना की अनहर्ड आहे, कोणाला माहिती नाही आहे. किस्सा सांगायचं झालं तर तेजूकायानंतर म्हणजे तेजूकायाला जी मूर्ती राजनदादा जागेवर बनवून देतात तर तशीच आम्ही 4-5 वर्षापूर्वी राजनदादांना सांगितलेलं की आम्हाला पण कारण मोठी मूर्ती आहे 23-24 फुटाची आणि आता सगळे ब्रिज वगैरे झालेत तर आम्हाला जागेवर बनवून द्याल का. पहिल्यांदा स्टार्टिंगला ते पहिलं वर्ष नाही बोलले. पण नंतर आमचं बॉन्डिंग एक चांगलं आहे त्यांच्याबरोबर तर त्यांना काय हे आलं बोलतात आपण चला ठीक आहे तुमचं चारकोपचा सम्राट मी पहिल्यांदा जागेवर बनवतो. त्यावेळेला आमची पहिली मूर्ती झाली. आमची पहिली मूर्ती नंदी वरची नंदीला हे करताना शिव अवतार ही मूर्ती आमच्या एरियामध्ये त्यांनी पहिली येऊन इकडे जवळजवळ 7 ते 10 दिवसामध्ये आम्हाला 10 ते दिवसामध्ये आम्हाला ती बनवून दिली मूर्ती. त्याच्यानंतर आज जवळजवळ 3 ते 4 वर्ष राजनभाई आमच्या एरियामध्ये येऊन ती मूर्ती बनवत आहेत दरवर्षी. तर आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फंडिंग. आता चारकोपमध्ये बघायला गेलं तर मंडळं वर्षातून वर्ष वाढत चालले आहेत. तर एक फंडिंग एक खूप मोठा भाग आहे गणेशोत्सवाचा. कुठलाही गणेशोत्सव असो, भाद्रपद असो किंवा मागी गणेश जयंती असो. तर तुम्ही कसं मॅनेज करता? कारण प्रत्येक सेक्टरला एक गणपती बसतो आणि भाद्रपदमध्ये पण गणपती बसतात. तर वर्गणीमध्ये कधी काय प्रॉब्लेम्स आल्या, कधी काय आल्या ते सगळ्यांना सांगा. मंडळाचा बोलतात आधारस्तंभ हे 3 गोष्टी आहेत. एक तर मंडळाचा निष्ठावंत कार्यकर्ता, एक मंडळाची कमिटी
जी पूर्ण हा कार्यक्रम हँडल करते. आणि तिसरा पार्ट हा येतो फायनान्सचा. तो असेल तरच मंडळ उत्तरोत्तर प्रगती करू शकते. कार्यकर्त्यांचा भाग सांगायचा झाला तर आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जिद्दी, स्वतः झोकून देणारे, सगळं कामधंदा समजून सगळं करणारे हे असे जिद्दी कार्यकर्ते आहेत. आणि तशीच भक्तिभावाने पण काम करणारे. नुसते जिद्दी राहून चालत नाही. त्या गणपतीसाठी ती भक्ती महत्त्वाची आहे. लोकं येऊन आज 8-8, 9-9 तास मुंबईच्या शहरात राहून ट्रेनचे धक्के खाऊन 7-8 वाजता येऊन ती वर्गणीसाठी आपण जातो. आमचे जवळजवळ 15-16 कार्यकर्ते रोजचे वर्गणी एरियामध्ये म्हणा, सोसायट्यांमध्ये म्हणा, घरोघरी जाऊन म्हणा, हे सगळी वर्गणी काढतात. त्याच्यानंतर आम्हाला बाहेरचे स्पॉन्सर्स पण आहेत थोडेफार, की ते पण मागीमध्ये तसं बघायला गेलं तर अजून तेवढं लिमिटेशन्स आहेत मागीमध्ये आपल्याला, वर्गणीमध्ये पण म्हणा. सगळे म्हणजे प्रत्येक वेळेला सण हे चालूच असतात. दुकानदार पण वैतागलेले असतात. कसं आहे, आम्हाला विचार करावा लागतो कधी-कधी, की ह्या माणसांकडनं आपण ₹500 मागतोय, तर त्यांना आपण काय देतोय? तर ह्या आता या जवळजवळ 10-12 वर्षामध्ये आपण जे दिलंय त्याच्यामुळे वर्गणीदार आम्हाला स्वतःहून अप्रोच होतात, की बाबा नाही, तुमचं हे जे मंडळ आहे ते खरंच चांगली कामं करतंय. आम्ही वर्षानुवर्ष आमच्याकडे सोशल कार्यक्रम पण असतात. नुसते मागी गणपती नसून आपण सोशल ॲक्टिव्हिटीज पण खूप चांगल्या करतो. आताच आम्ही जवळजवळ ह्याच्या आदिवासी पाड्यांमध्ये आपला वाडा-विडाला आपल्या तिकडे जाऊन आम्ही आदिवासी भागांमध्ये जाऊन कम्प्युटर्स म्हणा, आपल्या शैक्षणिक वस्तू म्हणा, सगळं असं चालू असतं. तिकडची गावं खूप अजूनपर्यंत मागासलेली आहेत. त्या 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 गावांमध्ये पण जाऊन आपण ही सगळी कार्यक्रम करत असतो. आणि कमिटीचं म्हणायचं झालं तर आमच्याकडे खजिनदार हा प्रकार, म्हणजे मी प्रत्येक मंडळाचं सांगतोय, खजिनदार हा खूप मोठा पार्ट असतो प्रत्येक मंडळाचा. म्हणजे खजिनदाराकडे जेवढा पैसा आला असतो, तो कसा व्यवस्थित मॅनेज करायचा, तो कसा खर्च करायचा, ह्याच्यावर रिस्ट्रिक्शन नसतील ना, तर मंडळ कर्जबाजारी होऊन मंडळाला आता काय-काय मी तुमच्या ब्रॉडकास्टला बघितलंय, काय-काय मूर्तिकार बोलतात, की मूर्त्यांचे पैसे देत नाही किंवा मूर्त्यांचे पैसे अडकवले जातात. कधी-कधी मंडपवाल्यांचे पैसे हे कधी होतं, ज्यावेळेला मॅनेजमेंट नसते. आपल्याकडे मॅनेजमेंट हा प्रकार खूप मंडळामध्ये अभाव आहे त्याचा. पण तो मॅनेजमेंट हा प्रकार सगळ्या मंडळांनी जोपासला पाहिजे. आणि व्यवस्थित कार्य करणे ही त्याच्यावर असली पाहिजे. तरच हा गणेशोत्सव, आपण कुठलाही सण म्हणा, गणेशोत्सवच नाही, प्रत्येक सणाचं एक मॅनेज झालं पाहिजे. जर समजा तुमच्याकडे 10 लाख वर्गणी येते किंवा 15 लाख वर्गणी येते, तर त्याच्यातनं आपल्या मंडळाकडे बॅलन्स राहून तो खर्च झाला पाहिजे मंडळाचा. तरच ते मंडळ पुढे जाईल. अन्यथा मग दरवर्षी आपण हे करू, कोणाचे पैसे डुबवणं, हा हा कार्यक्रम हे झालं नाही पाहिजे प्रत्येक कुठल्याही मंडळामध्ये, असं माझं तरी म्हणणं आहे. तर फायनान्स म्हणजे आता मागी गणेश उत्सवमध्ये तुम्ही बोललात की लिमिटेशन्स आहेत, तर फायनान्स हा खूप महत्त्वाचा पण भाग आहे. आणि तुम्ही जसं बोलले की खजिनदाराचा पण एक रोल प्ले असतो. नक्की, नक्की. खजिनदार रेस्ट्रिक्शन्स नाही लावले तर ते पैसे कसेही खर्च होणार त्यावेळेला, म्हणजे त्या मंडळ कसं असतं त्यावेळेला फ्लोमध्ये असतं, की नाही मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पण जो बॅलन्स असतो हा खजिनदारांना माहीत असतो, की आज माझ्याकडे 15 लाख जर बॅलन्स असेल तर मला 12 लाख खर्च करायचा आहे. तरच त्या मंडळाकडनं ते कार्य होईल. मग मग तिकडे थोडे तुम्हाला कॉम्प्रोमाइज पण करावे लागतील. आणि त्यावेळेला ते कॉम्प्रोमाइज होतील तरच तुमचं मंडळ स्टेबल राहील. नाहीतर अन्यथा मग ह्याला पैसे नाही दिले, त्याला पैसे नाही दिले, हे मंडळांची नावं आजपर्यंत आपल्या चारकोपमधले सगळी मंडळं त्या मानाने व्यवस्थित हँडल करतायत सगळे हे प्रकार. मागी गणेश उत्सवचा फ्युचर काय आहे? म्हणजे येत्या 5 वर्ष जर आपण बघितलं की मागी गणेश उत्सव वाढत चाललेला आहे, तर 5 वर्षानंतर तुम्ही कुठे बघता मागी गणेश उत्सवाला मुंबईमध्ये? सर, जर तुमच्या माध्यमातनं जर हा ब्रॉडकास्ट जर हिट झाला आणि मागी गणपतीला जर कॉर्पोरेट लेवलला जर इकडे जर म्हणजे कॉर्पोरेट लेवलला जर डोनेशन्स आले आपल्या इकडे, तर मागी गणपती हा लालबाग, परळ आणि खेतवाडीपेक्षाही चांगल्या पद्धतीने आम्ही इकडे मॅनेज करून चांगलं मागी गणपती उत्सव साजरा करू शकतो, ह्याची मी ग्वाही देईन. फक्त काय, आम्हाला फायनान्स माग गणपतीला थोडा हे आहे. जर तिथे कॉर्पोरेट लेवलला जर वर्गणीदार आमच्याकडे आले तर
आम्ही जसं लालबाग परळला जसे देखावे उभारण्याचं हे चालतं, गणेश गल्ली म्हणा, लालबागचा राजा तर खूप मोठा आहे, महागणपती म्हणा, हे चिंतामणी म्हणा, असे आम्ही देखावे सादर करू शकतो जेणेकरून आमच्याकडे फायनान्स तेवढा आला आला पाहिजे. दादा 7 दिवसाचा आपला कार्यक्रम असतो गणेशोत्सवाचा, तर काय वेगवेगळे कार्यक्रम आपण 7 दिवसात साजरा करतो? आता पहिल्या दिवशी तर आपली प्राणप्रतिष्ठा होते, प्राणप्रतिष्ठापना होते, होम हवन असतं. त्या दिवशी कार्यक्रमामध्ये सगळे पाहुणे वगैरे येत असतात. सर्व आज दिवसाला 5 ते 10,000 भक्त आपल्याकडे रोजचे भेट. दर्शन घेऊन जातात. त्यानंतर आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. आम्ही गेल्या वर्षी हे गोंधळ हा प्रकार आपण हे केलेला. ह्यावर्षी कीर्तनाचा प्रकार आम्ही, कारण पांडुरंगाचा अवतार आहे त्यामुळे आम्ही कीर्तनाचा प्रकार आपण ठेवायचा हे करतोय, योजलेला आहे. त्यानंतर महिलांसाठी आमचं ग्राहक पेठ असते, जिथे महिलांसाठी म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे शॉप्स लावलेले असतात महिलांसाठी. ग्राहक पेठ आम्ही हे करतो. वेगवेगळे होम मिनिस्टरचे कार्यक्रम, तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य चिकित्सा शिबिर हे आम्ही प्रत्येक वेळेला गणपतीमध्ये राबवत असतो. तर दादा आपला मंडळ सोशल वर्क म्हणजे सामाजिक उपक्रम जे असतात ते काय काय उपक्रम तुम्ही करतात वर्षभरात? आमच्या मंडळाचं टॅगलाईनच आहे, उत्सवातून समाजसेवेकडे. ह्या टॅगलाईनच्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी सोशल वर्क करत असतो. उदाहरणार्थ आम्ही समजा एखाद्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन मुलांना दत्तक घेणे किंवा मुलांना वह्या वाटप करणे, शैक्षणिक साहित्याची हे करणे, कम्प्युटर्स आम्ही 1 वर्ष कम्प्युटर्स दिले आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळेला फ्लड्स आलेले कोल्हापूरला, सांगलीला, मराठवाड्यामध्ये, ह्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः, म्हणजे असं नाही की बाबा आम्ही मदत गोळा केली आणि ती पाठवली आहे. आमचे कार्यकर्ते तिकडे स्वतः जाऊन त्या जिकडे फ्लड्स वगैरे आलेले आहेत त्या एरियामध्ये जाऊन आम्ही ते वाटप केले. असं आमचं हे मंडळ आहे की जे स्वतः तिकडे जातं, की असं नाही की बाबा मदत गोळा केली आणि आम्ही ती दिली कोणाकडे आणि ती पोचवली त्या तिकडच्या एरियामध्ये जाऊ. तसं नाही, आम्ही स्वतः 15 ते 20 कार्यकर्ते स्वतः तिकडे जातो आणि ती मदत पूर्ण त्या गावामध्ये जाऊन मदत वाटप करून येतो तिकडे. नाही, खूप मोठी गोष्ट आहे आणि समाज कार्य म्हणजे सोशल वर्क हे झालंच पाहिजे आणि प्रत्येक मंडळाने त्यांच्या लेवलवर जितकी त्यांची परिस्थिती आहे आणि जितका त्यांचा बॅलन्स आहे त्या लेवलवर सगळ्यांनी सामाजिक कार्यक्रम करावा. दादा कार्यकर्त्यांची फळी आपल्या मंडळात किती आहे आणि एक मंडळ म्हणजे एक लेवलला चालतो, ग्रोथ होतो मंडळाचा, तर त्याच्या मागे कार्यकर्त्यांची फोर्स असते. तर आपल्या मंडळामध्ये किती कार्यकर्ते आहेत, किती सभासद आहे आणि टोटल मिळून किती लोक आहेत? चांगला प्रश्न विचारलात. एखाद्या मंडळाचं मोठं होणं हे त्याच्या कार्यकर्त्यांवरच डिपेंड करतं. कारण कार्यकर्ता जर त्या लेवलचा असेल, म्हणजे तो त्या लेवलला जाऊन त्या डेडिकेशननी जर काम करेल तर ते मंडळ खरंच ऑफकोर्स ग्रोथ करेल. कारण मंडळाचा एक बोलतात ना, पाया हा कार्यकर्त्यांवरच डिपेंड आहे. आमच्या मंडळामध्ये जवळजवळ 105 सभासद आहेत. कार्यकर्ते आमचे जवळजवळ 150-200 कार्यकर्ते आहेत. म्हणजे 105 सभासदांचं आमचं मंडळ आहे. 105 सभासदांचं मंडळ आहे. म्हणजे ते 105 सभासद हे डेडिकेटेड आहेत आमच्या मंडळासाठी, की ते कधी कुठलाही कार्यक्रम असेल किंवा कुठचंही, आम्ही 2 महिन्याआधी आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो. प्रत्येक सभासदाला आम्ही त्यांचं काम नेमून दिलेलं असतं आणि ते व्यवस्थितरित्या पार पाडतात ते आमचे सभासद त्यावेळेला. आणि या सभासदांच्या ताकदीमुळेच आम्ही आज चारकोपचा सम्राट हे नाव आज महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही बोलताय तसं गुजरात, हैदराबाद या ठिकाणी सुद्धा आपलं चारकोपचा सम्राटचं नाव आम्ही जाऊन पोचवलं आहे तिकडे. नाही, खूप चांगली गोष्ट आहे. आणि 350 म्हणजे जवळजवळ 300-350 कार्यकर्ते म्हणजे टोटल मिळून ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि चारकोप सारख्या एरियामध्ये आणि जिकडे प्रत्येक सेक्टरला गणपती बसतो तिकडे तुमच्याकडे 350 कार्यकर्ते आहेत, तर ती एक खूप मोठी गोष्ट आहे. दादा आता शेवटचा टप्पा पॉडकास्टचा म्हणजे दिस ऑर दॅट राऊंड आणि एक 1 वर्ड फॉर. तर एक असा राऊंड आहे दिस ऑर दॅट म्हणजे मी तुम्हाला 2 ऑप्शन देणार, 2 मंडळाची नावं देणार. तुम्हाला नाही, ही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे, हे पर्सनल व्ह्यू आहे. ओके. तर तुम्हाला कुठला तरी एक सिलेक्ट करायचं आहे. असे 8 ते 10 मंडळ आहेत. आर यू रेडी? चारकोपचा पेशवा
चारकोपचा श्री विघ्नहर्ता. चारकोपचा पेशवा. चारकोपचा पेशवा कांदिवलीचा श्री. चारकोपचा पेशवा. चारकोपचा पेशवा चारकोपचा राजा. चारकोपचा राजा. चारकोपचा राजा चारकोपचा परमेश्वर. चारकोपचा राजा. चारकोपचा राजा चारकोपचा चिंतामणी. चारकोपचा राजाच. चारकोपचा राजा ठाण्याचा अधिपती. माझ्या मते चारकोपचा राजा, कारण मी त्या मंडळाला जवळून बघितलं आहे. त्यांची डेडिकेशन्स आणि त्यांची शिस्तबद्ध आगमन विसर्जन मिरवणूक ह्या आम्ही जवळून आज जवळजवळ 20 वर्ष ते 22 वर्ष बघत आलो आहे त्या मंडळाला. निखिल गुडेकर दादा या मंडळाला एक हाती सांभाळून घेऊन जातो आहे. खरंच खूप वाखाणण्याजोगं कार्य करतो आहे आणि त्याच्यामुळे आज चारकोपचा राजा परिसर, चारकोपचा राजा हा पूर्ण एक हाती हँडल करण्याचं काम निखिल गुडेकर दादांनी केलं आहे. लास्ट चारकोपचा राजा की कुंभारवाड्याचा मागी गणेश. जर म्हणजे कुंभारवाड्याचा मागी गणेश मी अशासाठी सांगेन की ते मंडळ आज माघ गणपतीमधलं सर्वात जुनं मंडळ आहे आणि आज एवढ्या वर्ष त्या मंडळाची जे कार्यकर्ते आहेत, जे डेडिकेशननी ते आज एवढ्या लेवलला आणलं आहे, तर त्या ह्यानी अनुषंगाने मी कुंभारवाड्याचा राजाला मागी गणेशला हे करेन. तो फायनली कुंभारवाड्याचा मागी गणेश इज द फर्स्ट मंडल, म्हणजे सर्वात प्रथम मागी गणपती सेलिब्रेट साजरा करणारा मुंबईमध्ये हा म्हणजे कुंभारवाड्याचा मागी गणेश. तर आता हा राऊंड आहे 1 word फॉर, म्हणजे मी तुम्हाला मूर्तिकाराची नावं देणार, तुम्हाला एक शब्दात त्यांचा उत्तर द्यायचं आहे की म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्या मूर्तिकारांबरोबर. 1 word फॉर सिद्धेश दिघोळे. सिद्धेश दिघोळे परफेक्शन, त्या माणसाचं मूर्तीवर खूप चांगलं आहे. अरुण दत्ते. ओहो आजच्या तारखेला बॅलेन्सिंगमध्ये किंग. अनिकेत शेवाले. अनिकेत शेवाळे ह्यूज मूर्ती. अनिकेत शेवाळे. आकाश तिरमल. ज्युनियर वेलिंग बोललो तरी हरकत नाही, पण चांगला ज्युनियर वेलिंग. किरण जाधव. गणपतीच्या गालावर खळी. अनिल बैंग. माझा सर्वात जवळचा मित्र. संतोष कांबळी. लेजेंड. निखिल खातू. निखिल खातू. लेगेसी. विपुल जाधव. अपकमिंग स्टार. लास्ट बट नॉट द लिस्ट राजनबाई जाड. राजनबाई जाड अजरामर कलाकृती. या वर्षाची मूर्ती बघण्यासाठी आम्ही सगळे एक्सायटेड आहात, तर भेटूया 18 तारखेला. नक्की सर्वांनी या, सर्व मंडळांनी या, सर्व कार्यकर्त्यांनी या आणि सर्व गणेश भक्तांनी हा दैदिप्यमान आगमन सोहळा बघायला खरंच या. आपल्या राजनबाई झाड यांची अजरामर कलाकृती ते आपल्या हाताने बनवणार आहेत आणि ती ज्यावेळेला मंडपात म्हणजे आपल्या कारखान्यातनं बाहेर पडेल त्याचं न भूतो न भविष्यतो असं आपल्याला रूप बघायला मिळेल नक्कीच. जय गणेश. जय गणेश. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. तर आता कसं एक्सपिरियन्स वाटलं TGV वर येऊन, म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला पण मी तुम्हाला प्रश्न विचारला की कसं वाटतोय, आणि आता आपला पॉडकास्ट संपलाय, तर कसा एक्सपिरियन्स वाटला तुम्हाला? खूप चांगला फ्रेंडली एक्सपिरियन्स वाटला. म्हणजे असं दडपण होतं पहिलं की एवढ्या मोठ्या प्रॉडकास्टला येऊन आमचं पण या मंडळाचं पहिलं प्रॉडकास्ट आहे, पण ते इथे आल्यावर खेळीमेळीचं वातावरण झालं आणि एकदम फ्रेंडली नेचरमध्ये आपलं सगळं हसत खेळत मजा आली बघायला. धन्यवाद दादा, तुम्ही वेळ काढून आले. वर्किंग डे आहे तरी पण तुम्ही वेळ काढला, पॉडकास्टमध्ये आले आणि ओपनली सगळं आपण बोलून घेतलं आणि आपले विषय पण होते जे पण ते पण, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही आमच्या पॉडकास्टवर तुमचं आगमन आणि तुमचं जे मूर्तीचा कॉन्सेप्ट आहे ते पण रिव्हील केलं, तर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश. जय गणेश दोस्तों. तो कैसा लगा आपको ये धमाकेदार एपिसोड? इसमें हमने रिवील किया है चारकोपचा सम्राट का आगमन और चारकोपचा सम्राट की कुछ कुछ मूर्तियों की डिटेल्स, बट आपको तो अंदाज़ा लग ही गया होगा कि ये साल की वन ऑफ द बेस्ट मूर्ति रहने वाली है चारकोपचा सम्राट. तो मिलते हैं 18 तारीख को चारकोप में. ऐसे ही सपोर्ट बनाए रखना, लाइक शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना, और अगला पॉडकास्ट किसका होना चाहिए ये ज़रूर कमेंट करके बताना. जय गणेश. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.